झालं का सुरू? या आवाज येतो का? आता येतोय. तर चौथ्या तरंगामध्ये आपला विषय सुरू आहे ख्याती वर्णन. ख्यात्या पाहत असताना आपण 6 प्रकारच्या ख्यात्यांचा विचार करत आहोत. त्या ख्यात्यांचा थोडक्यात विचार असा झाला की 2 वेदाला न मानणाऱ्या ख्यात्या म्हणजे वेदाला अप्रमाण मानणाऱ्या ख्यात्या म्हणजे एक माध्यमिक मताचा शून्यवादी त्याचे असत ख्याते आणि दुसरा आहे योगाचार मताचा विज्ञानवादी. हे बौद्ध मत मानणारे आहे म्हणजे आपल्या बुद्धीनं तर्क करणारे आहेत. ते वेदाला मात्र प्रमाण मानत नाही. तर माध्यमिक मताचा शून्यवादी काय मानत आहे त्या ठिकाणी? तर तुम्ही म्हणता रज्जूवरती भासलेला सर्प, हा जो तुम्ही म्हणता तसा रज्जूवरती सर्प नाहीचे म्हणजे तो शून्य आहे. म्हणजेच रज्जू शून्य झाला तर ज्यावर रज्जू भासतो ते ज्यावर सर्प भासतो ते जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठानसुद्धा कसं आहे? शून्यचे त्या ठिकाणी. म्हणून सर्व काय आहे? अधिष्ठान म्हणा, त्यावरती आद्यस्थ म्हणा, कारण म्हणा, कार्य म्हणा, निमित्त कारण, उपादान कारण, हे जे सगळं आहे का नाही, हे सगळं शून्यम शून्य आहे असं तो आपल्या त्या ठिकाणी मत मांडत असतो. तेव्हा त्याचं खंडन करता असताना दुसरा जो आत्मख्याती तो सुद्धा बौद्ध मत मांडणारा आहे. तर मग त्याचं असं म्हणणं आहे की तू म्हणतो की हे सगळं वेद आपलं वंद्यपुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे. मग वंद्यपुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे म्हणून सर्व शून्य आहे असं जर म्हणत असेल, परंतु जर वंद्यपुत्र हा कोणाला कधी पाहायला मिळाला का? कधीच पाहायला मिळाला नाही, कारण तो वंद्यपुत्र म्हणून त्याची प्रतीती होत नाही. तसं हे जगत तो शून्य म्हणतो. मग त्या शून्य जगताची प्रतीती व्हायला पाहिजे का? व्हायला नाही पाहिजे. मग ज्या अर्थी होते त्या अर्थी ते मानलं पाहिजे. परंतु मग हे कसं मानलं पाहिजे? तर तो म्हणतो शून्यवाद मानणं योग्य नाही, ते असंगत आहे. त्याचं खंडन देऊन तो आपलं मत त्या ठिकाणी मांडतो की रज्जू म्हणा, रज्जूवरती भासलेला सर्प म्हणा, हे जगात कुठं बाहेर नाही. तर ते काय होतं की आपली जी बुद्धी असते, बुद्धी म्हणजेच आत्मा आहे का नाही? बुद्धी म्हणजेच आत्मा, म्हणजे बुद्धीलाच ते आत्मा मानणारे आहेत. मग ती बुद्धी कशी आहे? तर ती विज्ञान रूप आहे. विज्ञान रूप म्हणजे काय? उत्पत्ती, स्थिती आणि लय अशा प्रकारची आहे. म्हणजे ती पहिल्यांदा उत्पन्न होते, नंतर स्थिर होते आणि नंतर तिचा लय पावत असतो. अशा प्रकारची काय असते? ते बुद्धी असते. आणि तीच बुद्धी काय करते? बाहेरचा आकार मात्र धारण करत असते. म्हणून उदाहरण देऊन सांगितलं ते प्रोजेक्टरचं कालचं, त्या पद्धतीनं ही बुद्धी काय करते? सगळे बाहेर आकार धारण करते. आता हे बाहेर म्हणल्याच्या नंतर बाहेर का होईना काहीतरी मानावं लागलंच का नाही तुम्हाला? बाहेर का होईना मानावंच लागलं की नाही? मग हे बाहेर कसे काय आकार बुद्धीने धारण केले? ही बुद्धी राहिली तरी कशाच्या आधारावरती? असं याचं खंडन आपल्याला अनेक प्रकारे विचाराने करता येतं. तर काय म्हणायचे त्याला? बाहेर रज्जू सर्प वगैरे काही नाही, ते सगळ्याचा आकार कोण धारण करते? ती बुद्धीच धारण करते. ती बुद्धी कशी आहे? क्षणिक विज्ञान रूप आहे. अशा पद्धतीनं ते आपलं मत सांगत असतो. त्याच्यानंतर आता वेदाला प्रमाण जे मानणारे आहेत, ते वेदाला प्रमाण मानणारे कोणत्या ख्यात्यात? अन्यथा ख्यात्या, असत ख्याती, सत्ख्याती, अनिर्वचनीय ख्याती, हे सगळे काय वेदाला प्रमाण मानणारे आहेत. तर ते आता त्या असणाऱ्या आत्मख्यातीवाद्याचं काय करतात? खंडन करतात की तू काय म्हणतो की हे सगळे बाहेर पदार्थ आहे, ती बुद्धी आकार धारण करते आणि ती बुद्धी कशी क्षणिक विज्ञान रूप आहे. जर ही बुद्धी क्षणिक विज्ञान रूप आहे म्हणजे उत्पन्न होते, थोड्या काळ स्थिर, नंतर नाश होत असेल, तर मग हे सगळे पदार्थ कसे असले पाहिजे? थोड्या काळापर्यंतच त्याची प्रतीती आली पाहिजे. कशी प्रतीती यायला पाहिजे? जसं आकाशामध्ये वीज चमकते का नाही, ती जास्त काळ तर नाही ना चमकत, ते थोड्या काळच चमकते का नाही, मग त्यावेळेस त्याची प्रतीती किती येते? थोड्या काळापर्यंत येते. तसं ह्या सगळ्या पदार्थाची प्रतीती किती काळापर्यंत आली पाहिजे? अगदी थोड्या काळापर्यंत आली पाहिजे. हां, पण तिथं जास्त काळ प्रतीती येते ना. कसं येते? तो बघा, आता जो आत्मा म्हणजे वडिलांच्या मांडीवर मी खेळणारा, आज मी माझ्या नातवांना खेळवतो असं जेव्हा तो म्हणतोय की नाही, त्यावेळेस मग वडिलांच्या मांडीवर खेळणारा जो आत्मा तो कसा आहे?
क्षणिक विज्ञान रूप आहे, हे तुम्हाला कळलं ना. तो आत्मा क्षणिक विज्ञान रूप आहे आणि तोच आता मी माझ्या नातवांना खेळवतो. मग एवढ्या काळाचा तो आत्मा पहिल्यांदा उत्पन्न झाला, तिथंच थोड्या काळ स्थिर आणि लगेच त्याचा नाश व्हायला पाहिजे ना. तो इतक्या काळापर्यंत कसं काय राहिला? बरं, मी नातवांना खेळत होतो, ही पूर्वीची त्याला स्मृती आहे का नाही? आणि त्या स्मृतीचं ज्ञान त्याला आता आहे का नाही? म्हणून तर त्यांनी म्हणून दाखवलं का नाही की मी ना आजोबांच्या मांडीवर खेळणारा आता मी नातवांना खेळवत आहे. अशी ही प्रतिभिज्ञा म्हणजे काय? पूर्वीचे असणारे संस्कार आहे का नाही? संस्कार म्हणजे काय? ज्ञानाची सूक्ष्म अवस्था आणि आता त्याचं स्मरण झाले. हे कसं झालं? प्रत्यक्ष झालं ना. अप्रत्यक्ष स्मरण आहे. मग अशा पद्धतीनं त्याची प्रतिभिज्ञा व्हायला पाहिजे का? तर ती प्रतिभिज्ञा मात्र व्हायला नाही पाहिजे. म्हणजेच या अर्थी असं होतं की ह्या अन्यथा ख्याती आपलं आत्मख्यातीवादी यांचं जे मत आहे ते असंगत आहे. आता त्यांचं मत असंगत ठरल्याच्या नंतर तो म्हणू लागला, चला आता तुम्ही आमच्या मताचं खंडन केलं, मग तुमचं काय मत आहे ते सांगा. रज्जूवर सर्प भासला कसा? तो तर आम्ही सांगतो, तुम्ही ऐका. तर तो त्याचं मत सांगता असताना त्याच्यामध्ये दोन नायक पाहिले. नैयायिक म्हणजे न्यायमत आहे का नाही? तर याच्यामध्ये दोन नायक सांगता असताना एक प्राच्य नायक सांगितला आणि एक नव्य नायक त्या ठिकाणी सांगितला. आता पहिला जो प्राच्य नायक आहे तो काय करतो की प्राच्य नायक या आत्मख्यातीवादीचं खंडन करतो आणि आपलं मत मात्र प्रतिपादन करतो. आता तो आपलं मत प्रतिपादन करत असताना कसं मत आपलं प्रतिपादन करतो की त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही वारुळाकडे गेले का नाही? वारुळाकडे गेल्याच्या नंतर तिथं तुम्ही काय पाहिला? सर्प पाहिला. ठीक आहे. मग तो सर्प पाहिल्याच्या नंतर तो वारुळावरला सर्प तुम्ही पलीकडे कुठंतरी रज्जू पाहिली, लांब कुठंतरी रज्जू आहे का नाही? मग तो वारुळावरला सर्प तुम्हाला रज्जूच्या ठिकाणी पाहायला मिळाला. बरोबर आहे की नाही? जसं काल उदाहरण दिलं की नाही की आपण सूर्याकडे पाहिलं की सूर्याकडे पाहिल्याच्या नंतर ते सूर्याचं बिंब बरोबर डोळ्याच्या पुढंच राहतं. तुम्ही जिकडं पाहाल तिकडं तुम्हाला ते तसंच दिसतं असतं. म्हणजे कोणत्या वस्तूकडं पाहिलं का ती वस्तू तर बाजूलाच, पण ते पहिल्यांदा डोळ्यात असलेलं बिंबच आपल्याला पुढं सगळीकडे दिसत असतं. तसं याचं म्हणणं की बाबा वारुळावरला सर्प पाहिला आणि तो सत्य सर्प कुठं आहे? वारुळावरती. तो वारुळावरती पाहिला आणि तिकडं रज्जू दिसली आणि त्या रज्जूवरती तो सर्प भ्रम झाला. अशा पद्धतीनं तो रज्जूवर सर्प भासला. असं कोण म्हणतो बरं? प्राच्य नायक म्हणतो का नव्य नायक म्हणतो? प्राच्य नायक. प्राच्य नायक म्हणजेच काय बरं? जुना. प्राचीन म्हणजे जुना, म्हणजे मूळ मताला अनुसरून चालणारा, मूळ सूत्राला अनुसरून चालणारा. आणि नवे नायक जो असतो ना तो त्यांचे वडील काय चिंतामणी, त्यांनी चिंतामणी ग्रंथ केला आणि त्या चिंतामणी ग्रंथावरती ते 10 मुलं आणि त्यांनी अशा अनेक प्रकारच्या टीका केलेल्या आहेत. तर ते चिंतामणीकार असं ते नवे नायक आहे, असं त्यामध्ये फरक आहे. तर याचं कसं म्हणणं आहे की अन्य असणारा सर्प आणि अन्यत्र असणारा सर्प अन्य रूपाने प्रतीतीला येणं, ही कोणती ख्याती आहे? तर ही अन्यथा ख्याती म्हणजे प्राच्य नायकाची ख्याती आहे. इथपर्यंत आपला झाला होता विषय ना. इथं झालं वाटतं. वारुळावर असणाऱ्या सत्य सर्पाचे ज्ञान नेत्रदोषामुळे आपल्या समोर असलेल्या रज्जूच्या ठिकाणी होते, है की नाही? म्हणजे अन्यत्र असणारी वस्तू अन्य रूपाने प्रतीतीला येणं, अशा पद्धतीनं फक्त सत्य ज्ञानाचे स्थान निराळे. आता सत्य जो सर्प आहे त्याचं स्थान कुठे आहे बरं? सत्य ज्ञानाचं स्थान. आणि भासलाय कुठं? मग सत्य ज्ञानाचे स्थान कोणतं आहे? वारुळ आहे का नाही? आणि सत्य सर्पाच्या ज्ञानाचे स्थान वारुळ असून नेत्रदोषामुळं ते कुठं भासलंय? रज्जू ह्या त्या सत्य सर्प ज्ञानाचे स्थान होते, आहे का नाही? ही अन्यथा ख्याती. यावर नवीन नायक असा दोष देतात की अन्य ठिकाणी असणाऱ्या वस्तूचे नेत्रदोषाने अन्य ठिकाणी ज्ञान होणे ही अशी अन्यथा ख्याती मान्य अयुक्त आहे. यावर आता ते नवीन नायक काय म्हणतात की बाबा की असा तुम्ही दोष देताय का नाही की अन्य असणारी वस्तू अन्य ठिकाणी प्रतीतीला येणं हे मात्र विसंगत आहे.
तर अन्य ठिकाणी असणाऱ्या वस्तूचे नेत्रदोषामुळं. आता याने काय सांगितलं होतं, दोष नेत्राच्या ठिकाणी आहे, म्हणून नेत्रदोष असल्यामुळं अन्य असणारी वस्तू अन्य रूपाने अन्य ठिकाणी प्रतीतीला येणं, असं जर तुम्ही सांगत असाल तर नेत्रदोष आहे ना. मग नेत्रदोषामुळं असं झालं. उलट डोळ्याच्या ठिकाणी दोष असेल तर तुम्हाला हे प्रतीतीला येईल का? यायला नाही पाहिजे ना. उलट डोळ्यात जर आपल्याला पडदा चिपडं वगैरे काय असं आलं किंवा झालं नाही, समजा डोळ्यात आलं, तर आता समजा इकडं वारुळ आहे आणि इकडं भिंत आहे, पडदा आहे, आणखीन काय आहे आणि पलीकडं रज्जू पडलेली, तर इतक्या अलीकडं जर असेल आणि अलीकडचं जर पलीकडं जर दिसू लागलं, बरोबर आहे की नाही, तर लोकांचे दवाखाने वगैरे सगळे बंद नाही पडायचे का? उलट डोळ्यात जर दोष असेल तर उलट दिसायला नाही पाहिजे ना, बरोबर आहे की नाही. आणि हा तर म्हणतो नेत्रदोषामुळे इकडचं तिकडं प्रतीला आलं आम्हाला. असं कसं काय इकडचं तिकडं प्रतीला आलं? हे उलट असं जर झालं तर किती मोठा लोकांना फायदा होईल. ते उलट म्हणतील चला, उलट डोळ्यामध्ये जितका दोष तयार होईल तितकं चांगलं नाही का उलट? कारण इकडचं तिकडं दिसू लागलं, ऐक नाही, किती अंतर आहे, इकडं वारुळ आहे, तिकडं कुठंतरी दोरी पडली, किती काही लांब अंतर असेल, असं होणं शक्य आहे का? हे मग अशा पद्धतीचं याचं खंडन करतात. यावर नवीन एक असा दोष देतात की अन्य ठिकाणी असणाऱ्या वस्तूचे नेत्रदोषाने अन्य ठिकाणी ज्ञान होणे, ऐक नाही, अशी अन्यथा ख्याती मान्य अयुक्त आहे. कारण फक्त नेत्रदोषाने वारुळस्थ सर्पाचे ज्ञान सन्मुख रजेच्या ठिकाणी होणे असे म्हणावे, तर वारुळस्थ बाकीच्या वृक्षादी पदार्थाचे ज्ञान का होऊ नये? मग तुम्ही वारुळावरती फक्त सर्पच पाहिला की बाकीचे पण काही पदार्थ नव्हते का तिथं? गवत होतं का वारुळाच्या ठिकाणी? आता नागपंचमीला जातं तेव्हा चांगला पाऊस, गवत वगैरे झालेलं असतं, दगडधोंडे, वृक्ष वगैरे, काही झाडं वगैरे, हे पण आहेत का नाही त्या ठिकाणी? बरं, वारुळ तरी आहे का नाही कमीत कमी? हे पण मग वारुळ का भासत नाही त्या रजेवरती तुम्हाला? मग सर्पच का भासतो? बाकीचे झाडं वगैरे ते आहे, ते का भासत नाही? ते पण उलट भासायला पाहिजे ना. मग तुम्हाला केवळ सर्पच का भासला? सर्प नाही भासायला पाहिजे, बाकीचं पण भासायला पाहिजे, आहे का नाही? उलट नेत्रदोष असेल मग सर्पच भासला असं म्हणण्यापेक्षा मला तिकडं वारुळ पण भासलं असं पण म्हणायला पाहिजे, पण असं मात्र म्हणत नाही. फक्त नेत्रदोषाने वारुळस्थ सर्पाचे ज्ञान सन्मुख रजेच्या ठिकाणी होते असे म्हणावे, तर वारुळस्थ बाकीच्या वृक्षादी पदार्थाचे ज्ञान का होऊ नये? मला असं वाटतं आपलं इथपर्यंत काल झालं होतं. ठीक आहे ना. आता आता इथून पुढं खालचा मुद्दा बारकाईनं पहा. वास्तविक दोषाने नेत्राचे सामर्थ्य कमी व्हावे. वास्तविक खरा जर विचार केला तर डोळ्यामध्ये जर दोष असेल तर डोळ्याला पाहण्याचं सामर्थ्य वाढवावा का कमी व्हावा? डोळ्यामध्ये जर दोष असेल तर उलट डोळ्यामध्ये दोष आलं, काचबिंदू वगैरे असं काही दोष जरी आला तरी आपण म्हणतो आम्हाला जरा दिसायला फरक पडला. असं जेव्हा म्हणतो आपण, म्हणजेच दिसायला प्रतिबंध किंवा व्यवस्थित दिसत नाही असं होतं की नाही. म्हणून दोष आणि नेत्राचे, डोळ्याचं पाहण्याचं हे जे सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य कसं झालं पाहिजे? वाढलं नाही पाहिजे, उलट कमी झालं पाहिजे, आहे का नाही? तर हा काय करतो? कमी झाल्याचं दाखवतो का वाढल्याचं दाखवतो? हा, वाढल्याच वाढल्याचं दाखवतो. उलट कमी झाल्याचं दाखवलं पाहिजे, पण याने काय दाखवलं? वाढल्याचं दाखवलं, आहे का नाही? आणि हे अनुभवाला येतं का नाही आपल्याला रोज अनुभवाला येतं असं नेहमी. मग दोषरहित नेत्रास पडद्याच्या पलीकडील वस्तू दिसत नाही, ऐक नाही. आता पहिली गोष्ट, दोषरहित नेत्रास म्हणजे आता डोळ्यात काही दोष वगैरे आहे का? काही काजबिंदू चिपडं काही असं तरी आहे का? काहीच नाही. डोळे कसे अगदी निर्दोष, अगदी चकाचक असं व्यवस्थित डोळे, त्याला दूरचं अगदी व्यवस्थित होतं. आपल्याला ते नाही का दुकानामध्ये गेलो का चष्म्याच्या का तिथं असे ते छोटे छोटे टिपके वगैरे असतात, आहे का नाही? तर आपल्याला कधी कधी असे बारीक इतके असतात कधी दिसत पण नाही, आहे का नाही? तर त्याला आपल्याला असा चष्मा वगैरे लावावा लागतो. त्याला म्हणलं, आणि त्याला बिगर चष्म्याचं दाखवलं, लहान मुलं वगैरे फार असे असतात. कधी कधी आता घरामध्ये लाईट नसले ना, फार एकदम अंधार असलं ना, तर ते पटपट पटपट लिहून काढतात. आपण म्हणतो तुम्ही करताच काय नक्की? ते म्हणतं माझं लिखाण काम चालू आहे. अरे आम्हाला दिसत नाही, डोळ्यात बोट गेलं तर दिसणार नाही, तुम्हाला लिहायला दिसतं, आम्हाला चांगलं दिसतं आम्हाला, आहे का नाही? म्हणजे याचा अर्थ आपल्या डोळ्यामध्ये दोष आलेला आहे आणि त्याला अगदी अंधारात सुद्धा व्यवस्थित लिहिता येतं. म्हणजे याचा अर्थ ते डोळे कसे आहेत? निर्दोष असणारे डोळे, बरोबर आहे की नाही?
मग दोषरहित नेत्रास पडद्याच्या पलीकडे वस्तू दिसत नाही. आता डोळ्यामध्ये दोष नाही आहे, अगदी चकाचक डोळे. मग समजा पडदा म्हणा, भिंत म्हणा वगैरे असेल, तर पलीकडचं दिसतं का काही? ज्या डोळ्यामध्ये दोषच नाही, निर्दोष असे चकाचक व्यवस्थित एकदम लहान सहान त्यांना व्यवस्थित दिसतं. पलीकडं पडदा आहे, पलीकडं भिंत आहे, पलीकडे काहीतरी प्रतिबिंब आहे, तर त्याला पलीकडचं दिसेल का त्याला? दोषरहित असणार डोळ्याला. आणि ज्या डोळ्यामध्ये दोष आहे त्याला दिसेल का? आ नाही दिसत. आता असं समजून घ्या की एक तर मुखात दात नाही आहे का नाही, मुखात दात नाही आहे का नाही, तर त्याला साधं काय उदाहरण द्यायचं, ज्या समजा असं समजा की ज्याच्या मुखात दात आहे, तर त्याला त्या ठिकाणी लोखंडाचे चणे खायला दिले, जमन का खायला चणे? उलट दात पडून जाते का नाही? आणि बोचऱ्याला जर असे चणे खायला दिले लोखंडाचे, तो खाईल का? अशी गंमत आहे का नाही? अगदी तसंच आहे. मग दोषरहित नेत्रास पडद्याच्या पलीकडे वस्तू दिसत नाही. मग भित्त्यादी प्रतिबंध असताना ही वरवरस्त सर्पाचे ज्ञान कसे होईल? भित्त्यादी म्हणजे भिंत वगैरे, प्रतिबंध अशी भिंत वगैरे असते का नाही, आहे का नाही? ही जर असेल तर इकडं वारुळे, इकडं सर्प पाहिलं वारुळावरला, मग इकडचा वारुळावरला सर्प, ही भिंत आहे, पलीकडं भिंत, पलीकडं घरं, त्याच्या पलीकडं घरं, त्याच्या पलीकडं कुठंतरी दोरी पडली. इतकं डोळ्याच्या ठिकाणी दोष आहे, त्याला इकडचा सर्प आहे का नाही, कुठं तिकडं रज्जू पडली आणि त्या रज्जूवरती त्याला सर्पभ्रम झाला. एक कसं तरी विचार केला तर हे शक्य आहे का? हे मात्र शक्य नाहीच आहे. म्हणून लक्षात घ्या की मग भिंत्यादी प्रतिबंध असताना वरवलं असतं सर्पाचे ज्ञान कसे होईल? ही निर्दोष नेत्राची स्थिती आणि प्राचीनैयायिक तर नेत्रात दोष मानून भिंत्यादी प्रतिबंध असतानाही वरवरस्त सर्पाचे ज्ञान सन्मुख रजेच्या ठिकाणी मानतात, आहे का नाही? आता ही निर्दोष नेत्राची स्थिती, बरोबर आहे की नाही? आणि प्राचीन नायक काय करतात? प्राचीन नायक म्हणजे प्राचीन असणारा जुना नायक काय म्हणतो की नेत्रात दोष मानून पहिल्यांदा डोळ्यात काय करतो, आधी दोष त्या ठिकाणी मानतो, ऐक नाही? आणि मग दोष मानून भित्यादी प्रतिबंध असतानाही, भिंत वगैरे काय प्रतिबंध असतानाही वारुळस्थ सर्पाचे ज्ञान सन्मुख रजेच्या ठिकाणी मानतात. आता ही भिंत वगैरे नाही कळाली तर डोळ्याच्या ठिकाणी समजा काचबिंदू, चिपडं वगैरे, पडदा वगैरे येतो का नाही, हे माना कमीत कमी. नाही ते आपल्याला भिंत मानली असं जमलं तरी असं जरी मानलं तरी पण ही संगत लागत आहे का? ही मात्र संगत लागत नाही, आहे का नाही? म्हणून भित्यादी प्रतिबंध असतानाही वारुळस्थ सर्पाचे ज्ञान सन्मुख रज्जूच्या ठिकाणी मानतात. आणि कुठं तरी रज्जू पडलेली त्या रज्जूच्या ठिकाणी मात्र त्याचं ज्ञान मानत असतात. पण दोषाने सामर्थ्य वाढते असा अनुभव नाही, म्हणून प्राच्यमत असंगत आहे. उलट दोषाने सामर्थ्य वाढतं का कमी होतं? दोष असेल डोळ्यात तर नियमच आहे का नाही? कमी होत असतं. वाढतं का ते? वाढत नाही, उलट कमी होतं सामर्थ्य पाण्याचं, बरोबर आहे की नाही? म्हणून आता हे कोणाला तरी पटेल का? हे कोणालाच पटणार नाही. हे अनुभवलं तरी येतं का? हे अनुभवलं सुद्धा येत नाही. म्हणून आता हे तुमचं प्राचीन नायकाचं मत हे कसं झालं आता? असंगत त्या ठिकाणी झालं. बरं म्हणले ठीक आहे, आता आमचं मत असंगत आहे, मान्य आम्हाला. तुमचं काय मत आहे ते तर सांगा ना आता, आहे का नाही? तर ते आपलं आता स्वतःचं मत सांगायला सुरुवात करतात. यामध्ये जर कोणाच्या काही लक्षात नाही ना आलं तर लगेच विचारायला सुरुवात करा. कारण हा मुद्दा इथून निघून गेलो की परत पुढचा मुद्दा वेगळा येणार. तुम्ही म्हणणार आम्हाला मागचं काही कळलं नाही, आणि प्रश्न पडतात आणि त्याचे उत्तर लिहायचे म्हणलं की मग आपल्याला काही सुधारत नाही. तर असं न सुधारण्याचं कारण माहिती आहे का? आपण आपली असणारी चुकी किंवा आपलं असणारं अज्ञान आपण काय करतो, झाकून ठेवत असतो आणि उघड करत नाही. पण वेळ आल्याच्या नंतर आपलं उघड होत असतं, कारण उत्तर आपल्याला सापडत नाही आणि उत्तर कसं सापडावं हे पण कळत नाही. म्हणून आता तुम्ही काय करा, काय कुठं जर शंका असेल तर लगेच तिथल्या तिथं विचारून घ्या, म्हणजे आपल्याला त्याचं समाधान तिथंच होऊन जाईल. ऐका, ह्या पॅरेग्राफ मध्ये वास्तविक दोषाने नेत्राचे सामर्थ्य कमी व्हावे आणि दोषरहित नेत्रास पडद्याच्या पलीकडची वस्तू दिसत नाही, असं कसं दिलं यांनी? दोषरहित म्हणजे दोष नसल्यावर वस्तू दिसायला पाहिजे ना, यांनी काय दिलं? दोषरहित नेत्रास पडद्याच्या पलीकडे वस्तू दिसत नाही. बरोबर आहे. याचं मला लिंक लागली नाही. भिंत वगैरे आहे का नाही, आणि आपल्या डोळ्यात दोष आहे का काही? मग डोळा कसा दोष आपला निर्दोष, हा निर्दोष डोळा आहे का नाही? मग निर्दोष डोळा असून पलीकडची भिंत, त्याच्या पलीकडे वस्तू दिसत नाही,
आणि तो तर डोळ्यात दोष मानतो आणि पलीकडचं त्याला सगळं दिसतं. म्हणजे असं काय दिलं, आज संगत लागली म्हणून दिलं का असं? त्याचं काय म्हणतो, तो डोळ्याच्या ठिकाणी दोष मानतो ना, आणि वारुळाचं सर्प सन्मुख रजेच्या ठिकाणी मानतो. बरोबर आहे की नाही? अहो इथं डोळ्यामध्ये चांगलं पाहण्याचं सामर्थ्य आहे, निर्दोष डोळे आहे, आणि भिंतीच्या पलीकडचं त्या डोळ्याला दिसत नाही, आणि तुमच्या डोळ्यात तर दोष आहे आणि तुम्ही भिंतीच्या पलीकडचं पाहता. बरोबर आहे की नाही? दोषाने सामर्थ्य कमी व्हावं का वाढवावं? डोळ्यात जर दोष असेल तर पाहण्याचं सामर्थ्य कमी होतं ना. कमी व्हायला दोष असल्यावर कमी व्हायला पाहिजे. तुम्ही वाढलेलं दाखवता इथं, म्हणजे भिंतीच्या पलीकडचं तुम्हाला दिसायला लागलं. असंगत लावतोय, मग तुमचं मत संगतवार आहे का असंगतवार आहे? असंगत वारच. असं सरळ मत आहे. ठीक आहे ना. आता नवीन आहे का, आता आपलं मत सांगतात बघा, आता त्याचं खंडन केलं ना, आता ते खंडन केलं ना, आपलं पण मंडन करून घ्यायचं. कसं करतात पहा. आता नवीन नायकाचे असे मत आहे की नेत्रदोषाने नेय जी रज्जू तिचेच सर्परूपाने ज्ञान होते. ऐक नाही. आता याने आता हे यांची कोणती ख्याती? अन्यथाच ख्याती. म्हणजे हे ख्याती बदलतात का आपली? म्हणजे जसं पाहिलं तसाच प्रतीचा अनुभव त्याने प्रगट करून दाखवला, पण अन्य ठिकाणी अन्य आहे का नाही, म्हणजे अन्यत्र असणारी वस्तू अन्य रूपाने प्रतीला होणं. बरोबर की नाही? अशी यांची ख्याती. तर हे काय करतात, तुम्ही म्हणतात अन्य असणारी वस्तू अन्य रूपाने प्रतीला येणं, अन्य असणारी वस्तू अन्यत्र आहे का नाही, इतर ठिकाणी प्रतीला येणं, हे अन्यथा ख्याती. आणि हे काय करतात त्या ठिकाणी, की अन्य असणारी वस्तू अन्य रूपाने भासणे, अन्य असणारी वस्तू अन्य रूपाने भासणे. किती फरक केला? थोडाच फरक केला आहे का नाही? तर पहा आता नवीन नायकाचे असे मत आहे की नेत्रदोषाने नियजी रज्जू तिचेच सर्परूपाने ज्ञान होते. आता नेत्रदोष मांडला का नाही याने? नेत्रदोष या ठिकाणी मांडला, त्याने पण मांडला का नाही? त्याने पण मांडलेला आहे. पण मग हे काय म्हणतात की नेत्राच्या ठिकाणी दोष आहेच. मग नेत्राच्या ठिकाणी दोष असल्यामुळं नेय म्हणजे कोणती? ती असणारी वस्तू. कोणती वस्तू नेय? एक वस्तू म्हणावं लागेल ना नेय आपल्याला. आपण जसं म्हणतो का नाही, ज्ञाता, ज्ञान आणि नेय आहे का नाही? नेय म्हणजे असणारी ती वस्तू आहे का नाही? मग नेय जी काय आहे? रज्जू समोर पडलेली रज्जू रूप काय आहे? वस्तू त्या ठिकाणी आहे का नाही? आणि तिच्याच सर्परूपाने ज्ञान होते. तीच वस्तू काय आहे? तुम्हाला सर्परूपाने प्रतीला आली, असं कोण म्हणतं? नवे नायक म्हणतात. समोर काय पडली होती? रज्जू पडलेली होती आहे का नाही? आणि त्या रज्जूचं तुम्हाला यथार्थ ज्ञान झालेलं नाही. का यथार्थ ज्ञान झालं नाही? त्याला कारण काय बरं? रज्जूचं यथार्थ रूपाने ज्ञान न होण्याचं कारण नेत्रदोष. नेत्रदोष म्हणजे डोळ्याच्या ठिकाणी काय होता? दोष होता. दोष. आणि त्या डोळ्याच्या ठिकाणी दोष असल्यामुळं जी ज्ञेय वस्तू रज्जू तीच तुम्हाला काय सर्परूपाने प्रतीला आली, असं तो म्हणतो. ठीक आहे. मग नेत्रदोषाने ज्ञेय जी रज्जू तिचेच सर्परूपाने ज्ञान होते. म्हणजेच काय? अन्याची म्हणजे रज्जूचे अन्य प्रकाराने म्हणजे अन्य रूपाने ज्ञान होते. म्हणजे अन्याचे अन्य रूपाने ज्ञान होणे हीच कोणती ख्याती झाली? हीच कोणती ख्याती झाली? ख्याती अन्यथा ख्याती, नैव नायकाची अन्यथा ख्याती. असं स्पष्ट नव्य नायकाची अन्यथा ख्याती. अन्य वस्तूचे अन्य रूपाने भास होणे आहे की नाही? आणि अन्य असणाऱ्या वस्तूचे अन्यत्र भान होणे, अन्यत्र ज्ञान होणे, म्हणजेच कोणती ख्याती झाली? प्राचीन नायकाची अन्यथा ख्याती झाली. अन्याची म्हणजे रज्जूचे अन्य रूपाने म्हणजे सर्परूपाने ज्ञान होणे, अशा प्रकारची अन्यथा ख्याती मानणे योग्य आहे, असा कोण म्हणतो? नवे नायक प्राचीन नायकाला म्हणत असतो. आता यावर असत ख्यातीवादी चिंतामणीचे मतास असा दोष देतात की आता पुढं कोणती ख्याती आलेली आहे? तर असत ख्याती. तर असत ख्याती नाही, आख्याती ना, आख्याती असत ख्याती अजून रामानुजाची आपल्याला नंतर पाहिजे आहे की नाही? तर आता यावर आख्यातीवादी चिंतामणीचे मतास असा दोष देतात. चिंतामणीचे मतास म्हणजे कोणाला, कोणाला दोष देतात? चिंतामणी म्हणजे कोणाला? प्राचीन नायक का नवे नायक? नवे आहे का नाही? हे चिंतामणी ग्रंथ यांचा
हे चिंतामणीवादी आहे की नाही. तर चिंतामणीचे मतास असा दोष देतात की रज्जूने मानून, तुम्ही काय म्हणता, नेय वस्तू ऐक नाही, रज्जूला काय म्हणता, नेय मानून त्याचे अन्य रूपाने म्हणजे सर्परूपाने ज्ञान मानणे हे अनुभव विरुद्ध आहे. ऐक नाही, तुम्ही रज्जू नेय मानता, ऐक नाही, आणि त्या रज्जूला नेय मानून त्याच असणाऱ्या रज्जूचे तुम्ही सर्परूपाने ज्ञान मानता. हे मान्य अनुभवाला येतं का? तर हे अनुभवाला येत नाही. कसं काय अनुभवाला येत नाही बरं म्हणे, तर ते सोपं उदाहरण करतात. तुम्ही काय पाहता तिकडं म्हणे, बघा हा डोंगर आहे, ऐक ना, किती मोठा पर्वत आहे. बर तो पर्वत आहे आणि तो पर्वत पाहून ज्ञान कशाचं होईल तुम्हाला? मोरीचं होईल का? किंवा समजा तुम्ही मोरीला पाहिलं, ऐक नाही, मोरीला पाहिलं आणि ज्ञान कशाचं झालं तुम्हाला? डोंगराचं झालं. मोरीला पाहून डोंगराचं ज्ञान आणि डोंगराला पाहून मोरीचं ज्ञान हे अनुभवाच्या विरुद्ध नाही का? इथं कुठंतरी संगत लागत आहे का? कुठंच मात्र संगत लागत नाही. तुम्ही पाहता कशाला? रज्जूला, ऐक नाही, आणि मानता काय? सर्प. अहो रज्जूला पाहून सर्पाचं कसं काय ज्ञान व्हायला पाहिजे? मग डोंगराला पाहून मोरीचं ज्ञान होईल का मोरीला पाहून डोंगराचं ज्ञान होईल? हे आहे का संगतवार? हे मात्र तुमचं संगतवार नाही, असं त्याचं खंडन करायचं. पहा यावर असत ख्यातीवादी चिंतामणीचे मतास असा दोष देतात की रज्जू नेय मानून त्याचे अन्य रूपाने म्हणजे सर्परूपाने ज्ञान मानणे हे अनुभव विरुद्ध आहे. जसे नेय असेल तसेच ज्ञान होते असा नियम आहे. जसं नेय असेल ना तसंच ज्ञान व्हायला पाहिजे, बरोबर ना? त्याच्या विरुद्ध विपरीत व्हायला पाहिजे का? नाही. डोंगर न्याय असेल, ऐक ना, डोंगर न्याय म्हणजे डोंगर वस्तू आहे का ना थोडक्यात. जर डोंगर न्याय असेल तर ज्ञान मोरीचे होणार नाही. एकदा तुम्ही डोंगर न्याय म्हणून पाहिलं आणि म्हणे आम्हाला वस्तू, आम्हाला ज्ञान कशात झालं? मोरीचं ज्ञान झालं, तर अनुभवाला येईल का? अनुभवाचा अत्यंत विरोध होऊ शकतो. मग ज्ञान मोरीचे होणार नाही. चिंतामणी तर न्याय रज्जू मानून, ऐक ना, चिंतामणी काय करतात म्हणजे नवीन नायक काय करतात? न्याय रज्जू मानतात, ऐक नाही, न्याय रज्जू मानून ज्ञान सर्पाचे सांगतो, ऐक नाही. रज्जू काय मानतो? न्याय मानतो. आणि ज्ञान कशाचं सांगतो? सर्पाचं मात्र त्या ठिकाणी सांगतो. म्हणून ही अन्यथा ख्याती मान्य योग्य नाही. अशी अन्यथा ख्याती मानणं योग्य होईल का? योग्य होणार नाही. मग तुमची ख्याती सुद्धा कशी आहे? विसंगत आहे, युक्तायुक्त मात्र नाही. मग आता आम्ही आमची ख्याती सांगायला सुरुवात करतो. आता आता अख्यातीवाद्याची ख्याती, आता ही एक विलक्षण जरा असणारी ख्याती, बरोबर की नाही? तर हिचा सुद्धा आपण काय करू? विचार करू. आता ही लक्षात आली का ही ख्याती सर्वांच्या? ही ख्याती आणि याचं खंडन कसं केलं त्याने? नवीन नायकाची ख्याती पण कळाली आणि त्याचं खंडन पण कळालं. ठीक आहे ना? तुम्हाला आहे ना व्हॉट्सअपला एक चॅट पाठवला होता छोटासा, वाचला का कोणी? ते काय होतं, बहुतेक जण आपलं काहीतरी त्याच्यामध्ये छोटं मोठं काहीतरी टाकतात, आहे का नाही? आणि मग ते काय होतं, वर जातं. तर ते छोटा पॅरेग्राफ असं तयार करून ठेवलेला आहे त्याने. काय एवढ्यामध्ये तुम्हाला सारे प्रश्न आणि सारे उत्तर त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे जसं आपण कसं म्हणतो, सूत्र म्हणजे काय? शब्द एकच असतो, थोडासा शब्द असतो, त्याच्यामध्ये अर्थ कसा गण भरलेला असतो. तसं ते सगळ्याचं तात्पर्य काढून त्याने एक चार्ट तयार केला होता आणि तोच मी तुम्हाला फॉरवर्ड करून पाठवून दिला होता. मग तुम्ही काय करायचं ते पाहायचा आणि त्याच्यात थोडक्यात त्याचं खंडन केलं आणि आपलं मंडन केलं. पण कसं खंडन करून आपलं मंडन केलं, थोडक्यात त्याचा विचार त्याच्यामध्ये आलेला आहे. आता जाऊ दे. आता या ख्यातीवाद्यांनी चिंतामणीचं म्हणजे नव्य नायकाचं खंडन केलं. आता त्याचं खंडन केल्याच्या नंतर तो आपलं मत त्या ठिकाणी मांडायला सुरुवात करतो, ते पण पहा. आख्यातीवाद्यांचे असे मत आहे की ज्यावेळी रज्जूचे ठिकाणी सर्प भ्रमतो त्यावेळी अंतःकरणाची वृत्ती नेत्रद्वारा बाहेर निघून रज्जू देशापर्यंत जाते. आता या ख्यातीवादी काय म्हणतात की बाबा अंतःकरण आहे का नाही आपलं, आणि अंतःकरणाची वृत्ती, आता नुसती वृत्ती जाते का त्याच्याबरोबर साक्षी चैतन्य वगैरे हे पण जात असतं ज्ञान करून घेण्याकरता? तर अंतःकरणाची वृत्ती जात नाही. उलट वृत्ती कशाला म्हणायचं? अंतःकरणाच्या परिणामाला आपण वृत्ती म्हणतो. अंतःकरणाचा परिणाम भिन्न आहे का नाही? भिन्न रूपाचा असतो. आता पहिल्यांदा ते चैतन्य असतं अंतःकरणामध्ये, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? अंतःकरणात चैतन्य असतं तेव्हा त्याला काय म्हणतो? डोळ्यामध्ये येतं तेव्हा त्याला काय म्हणतो?
आणि जेव्हा ती वस्तू आहे समोर त्या वस्तूचं जेव्हा ज्ञान करण्यापर्यंत वृत्ती तिथं जाते तेव्हा त्या चैतन्याला काय नाव येतं तर अंतःकरणात असतं त्याला प्रमाता म्हणतात. डोळ्यातून ते बाहेर जातं वृत्तीच्या माध्यमातून तेव्हा त्याला प्रमाण म्हणतात. आणि वस्तूपर्यंत ते गेलं आणि त्याचं ज्ञान केलं तर त्याला प्रमय चैतन्य असं म्हटलं जातं. प्रमेय किंवा प्रमाचैतन्य. प्रमेय किंवा प्रमाचैतन्याशी त्याला नाव येत असतं. बरोबर आहे की नाही. मग आता तुम्हाला त्या रज्जूवरती सर्प झाला की नाही तर आपलं सर्पभ्रम झाला की नाही. मग हा सर्पभ्रम कसा होतो जेव्हा ती समोर काय रज्जू पडलेली आहे की नाही. आणि ती रज्जू पडलेली आहे आणि तीनच ती रज्जू पडलेली आहे याचं तुम्हाला लगेच ज्ञान होतं का याचं लगेच ज्ञान होत नाही. तर मग काय होतं अंतःकरणाची वृत्ती त्या असणाऱ्या उपवस्तूपर्यंत जात असते असा पहिला नियम असतो. तर खाली एक एक मुद्दा याचा बारकाईने पहा म्हणजे लक्षात येईल. त्यावेळेस अंतःकरणाची वृत्ती नेत्रद्वारा बाहेर निघून रज्जू देशापर्यंत जाते. रज्जू देश म्हणजे काय देश म्हणजे ते असणारं ठिकाण याला देश असं म्हणायचं. देशापर्यंत जाते तेथे रज्जूशी वृत्तीचा संबंध होऊन तिथं काय होतं अंतःकरणाची वृत्ती आणि ती असणारी रज्जू ऐक नाही या दोघांचा काय झाला आता समोर समोर ऐक नाही पाहणं झालं. म्हणजे रज्जून नाही पाहिलं पण याने रज्जूला त्या ठिकाणी पाहिलं ऐक नाही. या दोघांचा काय झाला संबंध झाला वृत्तीचा आणि रज्जूचा ऐक नाही. म्हणजे त्या नेय असणाऱ्या वस्तूचा काय झाला संबंध त्या ठिकाणी झाला. बरं संबंध झाला त्यावेळेस काय होतं पूर्ण प्रकाश पण नव्हता आणि पूर्ण अंधकार नव्हता. मंद अंधकार आधी काय होता दोष त्या ठिकाणी होता. बरोबर आहे की नाही. मग असा जर दोष असेल तर आता ही रज्जूच आहे असं त्याला ज्ञान होईल का असं ज्ञान होणार नाही. तो काय म्हणन हे काहीतरी पडलेलं आहे असंच म्हणन ना का डायरेक्ट रज्जू म्हणन. आणि जर रज्जू म्हणला तर सर्पभ्रम होईल का त्याला सर्पभ्रम होणार नाही. मग अंतःकरणाची वृत्ती तिथं गेली तिथं रज्जू होता रज्जू त्याने पाहिला आणि काय म्हणला हा रज्जूच आहे असं नाही म्हणला. मग मंद अंधकारादी दोष होता आहे का नाही. आणि अशा पद्धतीनं हे काहीतरी पडलेलं आहे असं त्याला काय झालं ज्ञान झालं. पण ते विशेष ज्ञान झालं का सामान्य ज्ञान झालं त्याचं आता सामान्य ज्ञान झालं त्याला काहीतरी पडलं म्हणजे सामान्य रूपाने ज्ञान होतं त्याला आहे का नाही. आणि ती रज्जू प्रत्यक्ष आहे का अप्रत्यक्ष आता समोर पाहिली म्हणजे लांबून रज्जू आहे मग झालंच नाही ना ज्ञान काहीतरी आहे म्हणून ज्ञान झालं प्रत्यक्ष कुठं ज्ञान होते त्याला. पण हे काहीतरी आहे हे प्रत्यक्ष आहे का नाही हा प्रत्यक्ष रज्जू म्हणून नाही काहीतरी आहे म्हणून हा रज्जू म्हणून नाही पण हे काहीतरी आहे याचं त्याला प्रत्यक्ष ज्ञान आहे का नाही. हा आणि गमत अशी झाली की पूर्वी कधीतरी त्यांनी म्हणजे असं भिंतीवर म्हणा पडद्यावर म्हणा चित्रात म्हणा मोबाईलमध्ये म्हणा टी व्हीवरती म्हणा कुठेतरी त्याने सर्प पाहिला होता. आणि त्या सर्पाची त्याला काय झाले त्यावेळेस आठवण झाली. कुठं झाली हे काहीतरी पडलेलं आहे पण प्रत्यक्ष समोर आहे त्यावेळेसच त्याला आठवण झाली आहे का नाही. समोर नसताना आठवण होऊन काय उपयोग आहे का नाही. समोर आहे त्यावेळेस त्याला काय झाले आठवण झाली कशाची की पूर्वी मी सर्प पाहिला ना मला असं वाटतं हा सर्पची काय बरोबर आहे का नाही. पण वास्तविक पाहिला तर पूर्वीचं एक ज्ञान पूर्वीचं अंतःकरणामध्ये असणारे स्मृती ज्ञान आहे का नाही आणि ही समोर असणारी वस्तू हे दोन ज्ञान कसे असतात भिन्न असतात. बरोबर आहे की नाही. पण तो दोन ज्ञान काय एकच मानतो का बरं एक मानलं त्याने काय झालं आता तो ती वस्तू पाहिली आणि त्याला स्मृती झाली आणि स्मृती झाल्याच्या नंतर अरे बाप रे बाप कदाचित हा सर्प तर नाही आहे का नाही. मग तो घाबरला. कोण घाबरला प्रमाता प्रमाण आणि प्रमेय याच्यातलं कोण घाबरलं घाबरतो कोण प्रमाता घाबरतो आहे का नाही. प्रमाता घाबरतो आणि कशाला स्मृती झाली कुठं पूर्वी कधीतरी सर्प पाहिला बरं झालं जवळ नाही गेलो नाहीतर काहीतरी मला दंश वगैरे केला असता घाबरला आहे का नाही. म्हणजे पूर्वी काय होती स्मृती होती आणि स्मृतीनं भय निर्माण झालं आणि इदम अंशामध्ये हे काहीतरी पडलेलं आहे आणि ते पडलेलं आहे. हे का बरं त्याला त्या ठिकाणी रज्जूचं ज्ञान झालं नाही कारण नेत्राच्या ठिकाणी कोणता दोष होता मंद अंधकारादी दोष कुठं डोळ्याच्या ठिकाणी होता. आणि त्या प्रमात्याच्या ठिकाणी म्हणजे ज्यांनी पाहिलेला आहे तो प्रमात्याच्या ठिकाणी कोणता दोष होता भयकंप हा दोष होता. म्हणजे भयकंप हा दोष कुठं प्रमात्याच्या ठिकाणी बरोबर. आणि ज्या डोळ्याने पाहायचं आहे त्या डोळ्याच्या ठिकाणी कोणता दोष होता डोळ्याच्या ठिकाणी
नेत्रदोष. नेत्रदोष होता, बरोबर आहे की नाही? आणि आणि त्यामुळं काय झालं, ही दोन ज्ञानं वेगवेगळी होती. मंद अंधकाराचा दोष होता. हा बरोबर ना. ही दोन ज्ञानं नेत्राच्या ठिकाणी मंद हा अंधकाराचा दोष होता. मंद अंधकार, त्याला पुन्हा नेत्रदोष नेत्राच्या म्हणतात. ठिकाणी आणि प्रमाथ्याच्या ठिकाणी भयकंपादे. ठीक आहे. हा आणि त्याच्यामुळं काय झालं, हे भयकंप निर्माण झाला आणि डोळ्याच्या ठिकाणी नेत्राचा दोष झाला. मग ह्या सगळ्या गोंधळामध्ये काय झालं, की हे एक ज्ञान वेगळं आणि हे एक ज्ञान वेगळं, याचं त्याला पृथक्कीकरण म्हणजे वेगळेपण करताच आलं नाही. आणि घोटाळा आता कधी कधी असं होतं की की आता समजा रात्र आहे, पूर्ण प्रकाश नाही, अंधारच आहे पूर्ण, आणि एखाद्याला जुन्या पाण्यात जर नोटा किंवा डुप्लिकेट नोटा वगैरे चालवायचं जर म्हटलं तर हे बघा ही 500 रुपयाची नोट आहे, बघून घ्या. हा तो म्हणतो हा हे काय दिसतंय मला 500चा आकडा, गेली नोट चालू नाही का नाही. आणि मग सकाळचं म्हणतो अरे देवा ही तर खोटीच नोट आहे, आणि मग मला पाहून नाही घेता आली. कसं पाहून घेईन बरं, कसं पाहून घेईन? मला असं वाटलं हाय नोट आहे, बरोबर आहे का नाही, 500ची बघितली का नाही, पण म्हणतो हाय, मला वाटलं की हाय नोट आहे 500ची, असं वाटलं आहे का नाही. आणि खरी हे कळलंच नाही. मग सकाळचा गोंधळ होतो की नाही, तसंच याचा काय झाला, गोंधळ झाला. म्हणजे त्याला दोन ज्ञानं भिन्न असताना त्याचं वेगळेपण करता आलं नाही, म्हणून रज्जूवरती सर्प भ्रम झाला. आता खाली पहा. बघा आता, आख्यातिवाद्याचे असे मत आहे की ज्यावेळी रज्जूच्या ठिकाणी सर्पभ्रम होतो त्यावेळेस अंतःकरणाची वृत्ती नेत्राद्वारा बाहेर निघून रज्जू देशापर्यंत जाते. तेथे रज्जूशी वृत्तीचा संबंध होऊन प्रथम रज्जूचे इदम म्हणजे हे काहीतरी पडले आहे असे सामान्य रूपाने ज्ञान होते, आणि त्याच वेळी पूर्वी पाहिलेल्या सर्पाच्या ज्ञानाची स्मृती म्हणजे आठवण त्याला होते. म्हणजेच रज्जूचे इदम रूपाने सामान्य आहे की नाही. आता त्याने रज्जू पाहिलाय आहे की नाही, आणि तो रज्जू कसा पाहिलाय, हे काहीतरी पडलेलं आहे म्हणजे इदम रूपाने. पण आता त्या ठिकाणी ते इदम रूपाने हे काहीतरी पडलेलं आहे, ते प्रत्यक्ष आहे का अप्रत्यक्ष आहे त्याचं तर ज्ञान झालंच नाही, पण प्रत्यक्ष आहे का नाही तिथं. बरं, ते जर प्रत्यक्ष नसेल तर रज्जूवर प्रत्यक्ष नसेल तर त्यावर सर्पभ्रम होईल का, होणार नाही. म्हणजे ते प्रत्यक्ष मानवच लागेल का नाही. मग इदम रूपाने हे काहीतरी आहे का नाही, याचं काय प्रत्यक्ष आहे, ठीक आहे ना. आणि पूर्वी काहीतरी सर्प वगैरे कधीतरी पाहिला असेल, त्याची त्याला काय झाली आठवण. मग इथं काय करायचं की इदम रूपाने हे काहीतरी पडलेलं आहे म्हणजे सामान्य रूपाने याचं काय असतं, ज्ञान असतं, पण ते कसं असतं, प्रत्यक्ष असतं. आणि सर्पांशामध्ये स्मृती आहे का नाही, सर्पांशामध्ये म्हणजे पूर्वी सर्प पाहिल्याचा काय आहे, संस्कार, सर्पांश पूर्वी पाहिलेला सर्पाचा संस्कार आहे का नाही, आणि त्याची काय होते, त्याला नेमकी त्याच वेळेला आठवण होऊन जाते. कधी ही दमरूपाने काहीतरी पडलं त्याच वेळेला आठवण होते, ठीक आहे. अशी प्रत्यक्ष आणि स्मृती ही दोन ज्ञाने मिळून हा सर्प आहे असे एकच ज्ञान भासते आहे की नाही. आता प्रत्यक्ष म्हणजे काय, प्रत्यक्ष शब्दाने काय घ्यायचं आपण, सांगा बरं आता. रज्जू. रज्जू. हे प्रत्यक्ष शब्दाने काय घ्यायचं, इदम रूपाने हे काहीतरी भासलेलं आहे इदम रूपाने आहे का नाही. हे सामान्य ज्ञान हे प्रत्यक्ष घ्यायचं. इदम रूपाने म्हटलं किंवा हे सामान्य जरी म्हटलं तर काय फरक आहे का, काही नाही. हे सामान्य पण प्रत्यक्ष हे एक ज्ञान झालं, आणि पूर्वी कधीतरी सर्प पाहिला हे एक झालं. मग हे दोन ज्ञान भिन्न आहे का नाही, हे दोन ज्ञान भिन्न मात्र आहेत, पण त्यावेळेला काय होतं, एकत्र येतात. एकत्र येण्याचं कारण पण सांगितलं. अशी प्रत्यक्ष आणि स्मृती ही दोन ज्ञाने मिळून हा सर्प आहे असे एकच ज्ञान भासते आहे का नाही. दोन ज्ञान भिन्न आहे का नाही, स्मृतीचं ज्ञान भिन्न आहे का नाही. आता स्मृतीतला सर्प पाहिला तो व्यवस्थित होता का नव्हता, गारुड्याचा खेळ वगैरे पाहताना, ठीक आहे, तो खरा सर्प होता आहे का नाही. आणि इथं सामान्य रूपाने प्रत्यक्ष ज्ञान झाले, इदम रूपाने हे काहीतरी पडलं. हे रज्जू ही वेगळी आहे का नाही, म्हणजे हा सर्प आहे का रज्जू, रज्जू सर्प नाहीये. पूर्वी गारुड्याचा सर्प पाहिला तो खरा होता, आणि हे रज्जू मात्र सर्प नाही, ही रज्जू आहे, दोरी आहे, हे वेगळं ज्ञान आहे आणि ते वेगळं ज्ञान आहे. असे दोन ज्ञानं भिन्न असतात, वेगळे असतात, पण त्यावेळेस त्याची सारी त्रिधा त्रिपट उडते आणि काही सुधारत नाही, आणि दोन ज्ञान म्हणून एकालाच त्या ठिकाणी सर्प मानायला सुरुवात होतो, आणि हा सर्प आहे असं ज्ञान
होत असते. असे एकच ज्ञान भासते. एक भासण्याचं कारण, आता त्याचं कारण पण सांगतात ओंकार महाराज. याचे प्रश्न बरोबर तयार करायचे. एक भासण्याचं कारण लिहा, ऐक नाही, का भासले ते कारण लिहा, कारण सांगतात. एक भासण्याचे कारण पाहणारा म्हणजे प्रमाता, ऐक नाही, त्याच्या ठिकाणी भयकंपादी दोष. आता जो पाहणारा होता नव्हता प्रमाता, हा, आता प्रमाता पाहण्याकरता कुठून गेलाय, याचं द्वार कोणतं होतं बरं प्रमात्याला पाहण्याकरता जाण्याकरता? याला नेत्र, याला डोळा, हे द्वार नव्हता का? मग डोळ्याच्या माध्यमातूनच बाहेर आलाय का नाही, कुठं, त्या असणारे इदम म्हणजे सामान्य रूपाने पडलेल्या पदार्थापर्यंत आला. मग एक भासण्याचे कारण पाहणारा म्हणजे प्रमाता, त्याच्या ठिकाणी भयकंपादी दोष, ऐक नाही, कोणता, भय निर्माण होतं, ऐक नाही, भय निर्माण झालं की अंगावरती कंप काटे वगैरे येतात की नाही, हे भय कंप काटे, ऐक नाही, ह्या काय मला वाटतं पहिल्याच अध्यामध्ये आलेत का नाही, की त्या सगळ्यांना पाहून माझ्या अंगावरती भय, ऐक नाही, मुखाला कोरड वगैरे पडली, अंगावरती रोमांच उभे राहिलेले आहे, ऐक नाही, हे सकळ कुळ देखुनी शोक उपजला असे म्हणे. ह्या सगळ्यांना पाहून शोक मनामध्ये उत्पन्न व्हायला, ऐक नाही, मग काहीतरी अंगावरती तो कांटाळा आला वगैरे, असे काही ओय बघा, आता त्या नाही सापडायच्या लगेच काही, पण मग अशा पद्धतीनं अंगावरती काटा वगैरे, भयकंप वगैरे, आपल्याला स्थितील इंद्रिय वगैरे होत असतात. मग अशा पद्धतीनं काय भयकंपादी निर्माण दोष झाला. दोष आणि प्रमाण जे नेत्र, आता ज्या नेत्राने पाहिजे का नाही त्या प्रमात्याला, तो नेत्राच्या द्वारे तिथपर्यंत गेलेलाच आहे. पण आता ज्या डोळ्याने पाहायचं होता त्या डोळ्याच्या ठिकाणी काय पूर्ण प्रकाश नव्हता आणि पूर्ण अंधार नव्हता. जर पूर्ण प्रकाश असेल आणि अंधार अजिबात जर नसेल तर त्या डोळ्याला काय होईल, बरं याला भयकंपादी दोष सुटू द्या, आहे का नाही, सुटायचंच नाही. एकदा डोळ्याने जर वस्तू व्यवस्थित पाहिली तर भयकंपादी दोष सुटेल कसा, सुटणार नाही, आहे का नाही. पण डोळ्याच्या ठिकाणी काय पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही, मंद अंधकारादी काय होता, दोष होता. म्हणून प्रमाण जे नेत्र त्याच्या ठिकाणी मंद अंधकारादी दोष असतात. त्यामुळे त्यामुळे त्या पाहणाऱ्याला पुरुषाला हा सर्प आहे, ऐक नाही, हा काय झाला, सर्प आहे. या ज्ञानात रज्जू अंशाचे सामान्य प्रत्यक्ष आणि सर्पांशामध्ये स्मृतीज्ञान अशी दोन ज्ञाने आहेत असा विवेक त्या काळी होत नाही. दोन ज्ञानं आहेत, हे दोन ज्ञानं वेगवेगळे आहे. हे सामान्य रूपाने काहीतरी पडलेलं आहे एक ज्ञान, आणि हे सर्प अंशामध्ये पूर्वी काहीतरी पाहिलेलं आहे ते ज्ञान मात्र वेगळे. परंतु त्या पुरुषाला नेमकी ऐन वेळेला असा विवेक होतो का, असा विवेक होत नाही. विवेक न होण्याचं कारण काय, प्रमात्याच्या ठिकाणी काय दोष होता, पाहणारा भयकंपादी, आणि ज्या डोळ्याने पाहिजे होते त्या डोळ्याच्या ठिकाणी काय दोष आला, मग या दोन दोषामुळे त्याला ही दोन ज्ञान वेगळी आहे. दोन कोणती ज्ञान वेगळी आहेत, प्रत्यक्ष ज्ञान, स्मृती ज्ञान. हे दोन ज्ञान कसे भिन्न आहेत, ऐक नाही, पण त्या भिन्न ज्ञान आहे. पण त्यावेळेस त्याला नेमकी विवेक होतो का, विचार होतो का, त्यावेळेस त्याला विवेक होत नाही आणि विचार होत नाही. म्हणून हा सर्पच आहे असं त्याला त्या ठिकाणी काय होत असतं, भान होत असतं. त्या अविवेकासच अख्यातिवादी सांख्य प्रभाकर, ऐक ना, आता हे दोघं आहे ना, काही एकटे, एक सांख्य मत आहे आणि एक प्रभाकर म्हणजे जैमिनीचं मत मानणारे, आहे का नाही, म्हणजे पूर्वमीमांसाने प्रभाकर म्हणजे एक कुमारील भट्ट, आहे का नाही, हे भट्ट मताचे, आहे का नाही, हे प्रभाकर भट्ट आणि कुमारील भट्ट त्यांचेच असणारे हे, म्हणजे एक सांख्य आणि एक प्रभाकर भ्रम असे म्हणतात. म्हणजे हे दोघांचं म्हणणं सारखंच आहे. ते प्राचीन एक नव्या एकामध्ये थोडा भेद मानतात का, त्याने थोडा फरक मांडला होता, आहे का नाही, पण याने थोडा तरी फरक मांडला का, हे दोघं एक संगत म्हणजे एकच मत त्या ठिकाणी अशा पद्धतीनं मानत असतात. ठीक आहे, याच्यावरती तुम्हाला काही कोणाला अडचण, काही शंका, काय वाटतं, काय सरळ मुद्दा आहे ना, सरळ सगळा, ठीक आहे. यावर सत्ख्यातीवादी असा दोष देतात की, आता याचं काय करायचं, आपल्याला खंडन करायचंय.
याचं खंडन कसं करायचं आहे? आता हा मुद्दा जर बारकाईने कळला तर याचं खंडन पण आपल्याला व्यवस्थित कळू शकतं. पण हा मुद्दाच आपल्याला बारकाईने जर कळला नाही तर किती काही खंडन करायचं म्हणलं तर जमणार नाही. आता बहुतेक काय होतं, हे ऐकता ऐकता हे काय आहे, प्रमाता प्रमाण, हे दोष ते दोष हे एकत्र कसे आले काही कळत नाही. त्या सोडून चला नुसतं आपलं नुसतं राहून नाही जमणार, राहून जमणार नाही. कारण हे आपल्याला बारकाईनं प्रत्येक गोळीवरती लक्ष देऊन आपलं स्मृती जागृत ठेवून जर ऐकलं तर हे आपल्याला कळू शकतं. आपली स्मृती जर जागृत नसेल, आपली स्मृती पूर्णपणे मूळ जर झाली तर आपल्याला हे कळेल का? कळणार नाही. म्हणून बहुतेकांना अशीच विनंती की प्रत्येकाने ग्रंथ समोरच ठेवायचा. कारण स्वामीजी किंवा जाधवबाबा हे सगळ्या महात्म्यांनी हे सांगितलं की ग्रंथ समोर ठेवायचा आणि मोबाईल समोर ठेवायचा, तरी आपल्याला हे ज्ञान व्यवस्थित होऊ शकतं. तर सगळ्यांनी समोर ठेवा, जागृत राहा, कळेल तुम्हाला. यावर सत्ख्यातीवादी असा दोष देतात की आता काल आहे ना, दादाने बरोबर कीर्तनामध्ये सांगितलं म्हणे ह्या जगाताला भिन्न भिन्न अमुक तमुक का मानतात, हे लोकाला का प्रतीतलं येतंय, याचं कारण काय आहे? ऐक नाही, प्रत्येक शास्त्रकार दर्शनकार भिन्न भिन्न आहे. मग ख्यात्या लगेच सुरुवात आहे. म्हणजे पहिल्यांदा त्यांचा जोर कुठं असतो? ख्यात्यानं असतो. ऐक नाही, म्हणून आता ते दिनकर महाराज वगैरे हे सगळे आहेत, यांना माहिती आहे की ते पहिलं ख्यात्या सांगतात. म्हणून ख्यात्या आपल्याला व्यवस्थित कळल्या पाहिजे. कदाचित आपण कीर्तनाला बसलो आणि त्यांनी ख्यात्या सांगायला सुरुवात केल्या, आहे का नाही, तर ख्याती का माती हे पण कळत नाही आपल्याला. मग त्यावेळेस असा गोंधळ व्हायला नको. मग आपल्या ख्यातीची माती होण्याच्या आधी ना आपली स्मृती जागृत ठेवायची, आहे का नाही. तर आता त्याच्यावरती खंडन देतात कोण? आता हे सत्ख्यातीवादी म्हणजे रामानुजाचार्य वगैरे हे सत्ख्याती आपलं मत मानतात. आपलं त्याचं पहिलं खंडन करतात. कसं खंडन करतात? यावर सत्ख्यातीवादी असा दोष देतात की पाहता, सर्पांशात स्मृती ज्ञान मानले तर केवळ स्मृतीपासून भय वाटणे किंवा पळणे होणार नाही. तुम्ही काय म्हणता? सर्पांशात स्मृती मानली, आहे का नाही. पूर्वी कधीतरी सर्प पाहिलं, आहे का नाही, आणि त्याची काय झाली, आम्हाला स्मृती झाली, आठवण झाली, आहे का नाही. मग आठवण झाल्याच्या नंतर तुम्ही म्हणता भय कंपादी दोष निर्माण झाला म्हणून आम्हाला काही सुधारलं नाही. असं कधी होईल का? सर्प पाहिला कधी तुम्ही? फार पूर्वी पाहिलं होतं, आहे की नाही. तुम्ही कुठंतरी बाहेर फिरायला गेले आणि फिरायला गेल्याच्या नंतर तिथं तुम्ही वाघ पाहिला, आहे का नाही, आणि तो वाघ मात्र तुमच्याकडं पळायला सुरुवात केली. आम्ही पळता पळता कुठंतरी विहीर लागली, विहिरीतच उडी मारली, आहे का नाही, आणि कसं तरी त्या फांदीला टाकलो, आहे का नाही. सुख पाहता जावा पाडे दुःख पर्वत एवढं तिथं सांगतो, आहे का नाही. तसं त्या फांदीला टाकलो. मग ती छातीमध्ये धडधड धडधड असं, म्हणजे मला पूर्वी आठवलं, आहे का नाही. कधी पूर्वी कधीतरी असा वाघ आमच्या मागं लागला, सिंह आमच्या मागं लागला, आम्ही पळालो, आहे का नाही, आणि छातीमध्ये धडधड धडधड होती, आता पण होते, आहे का नाही. असं जर झालं ना तर आम्ही घराचे दरवाजे उघडून लगेच तिकडं रानावानामध्ये लांब पळायला सुरुवात करतो. असं कधी होतं का? म्हणजे पूर्वी कधीतरी वाघाचं स्मरण जरी झालं, आहे का नाही, किंवा पाहिलं कुठेतरी चित्रातला वाघ, तर चित्रात वाघ दाखवू नका बरं का, नाही तर आम्ही लगेच पळायला सुरुवात करतो, आम्हाला अजिबात सहन होत नाही. असं झालं का कधी? आपल्याला स्मृती म्हणजे आठवण झाली ना, आपण लगेच पळायला सुरुवात केली कुठेतरी. असं कधी होतं का? असं कधी होत नाही. तर बघा काय म्हणतो तो. पळत नाही का आपण? ऐका ना आबा, पळत नाही, पण काही असे प्रसंग आले अंगावर काटा येतोच की. हा, येतो ना अंगावरती काटा, पण पळणं होतं का आपलं? पळणं नाही होत, पण काही असे प्रसंग आहेत भयान, अंगावर काटा येतोच, ते आठवलं का? हा, येऊ दे ना अंगावर काटा, पण पळणं होतंय का आपलं? हे महत्वाचं आहे. त्यांचं काय म्हणणं, पळणं होतंय का तुमचं? तुम्ही पळायला सुरुवात करता का? आणि प्रत्यक्ष वाघ असेल तर पळणार का नाही? आणि प्रत्यक्ष जर सर्प असेल तर तिथं मांडी घालून बसणार का? पळणार? पळणार, आहे का नाही. हे मला म्हणायचंय तुम्हाला. मग ते संगतकार ते संगत कसे लावतात बघा ना. आता सर्पांशात स्मृती ज्ञान मानणे तर केवळ स्मृतीपासून भय वाटणे किंवा पळणे होणार नाही. स्मृतीपासून फार भय निर्माण झालं असं वाटतं का? अहो मला ते आठवलं ना, आता मला फार भीती निर्माण होते, असं होतं का? किंवा आपलं पळणं कधी होतं का? पळणं मात्र कधी होत नाही. पूर्वी कधी अरण्यात वाघ पाहून कालांतराने घरात बसलेल्या पुरुषात त्याचे स्मरण झाले तर त्यास भय वाटत नाही किंवा तो पळतही नाही. तो पळतो का? त्याला कधी भय वाटतं का? कधी भय वाटत नाही, तो कधी पळत नाही, आहे का नाही. असा अनुभव आहे. आणि सर्पज्ञानाच्या वेळी तर
पाहणाऱ्यास भय वाटून तो पळू लागतो, आहे का नाही. आता जेव्हा सर्प ज्ञानाची वेळ होते का नाही, तेव्हा पाहणाऱ्यास भय वाटून, आहे का नाही. याने काय सांगितलं, सर्पांशामध्ये स्मृती, बरोबर आहे का नाही. आणि दोन ज्ञान भिन्न असताना ते दोन ज्ञान वेगळे आहे असं त्याला विवेक होत नाही, आणि हा सर्प आहे असं म्हणतोय की नाही. मग आता पाहणाऱ्यास भय वाटून तो पळू लागतो. मग तो पळू लागतो की नाही, का बरं पळू लागतो. पळू लागण्याचं कारण काय, दोन वेगळी आहे, ऐक नाही त्याच्या मताप्रमाणे. तर असा अनुभव आहे. आणि सर्प ज्ञानाच्या वेळी तर पाहणाऱ्यास भय वाटून तो पळू लागतो की नाही पळायला. म्हणून सर्प अंशात स्मृती मानणे योग्य नाही. म्हणून सर्पांशामध्ये स्मृती मानलं तर योग्य आहे का, सर्पांशात स्मृती मानणं सुद्धा योग्य नाही. शिवाय ज्यावेळी रज्जूचे विशेष रूपाने स्पष्ट ज्ञान होते, ज्यावेळी ही रज्जू आहे, ऐक नाही, कोणीतरी त्रस्ते आला, तो म्हणला अरे बाबा घाबरू नको, म्हणे का माझ्याकडं कंदील आहे, काय घाबरायचं कारण आहे, काय पाहिलं, ऐक नाही, भिवून या काय काय देखून काय पाहून या काय देखील येणे असं काहीतरी आहे. आणि मारे घाई विना लोळत असे, तो तुकोबऱ्यांचा अभंग आहे. तर तो मला घाबरू नको आणि लोळायला सुरुवात करू नको. मी आता माझ्या हातामध्ये कंदील आहे, बघू आपण नक्की काय. त्याने कंदील आणला आणि मग कंदील आणल्याच्या नंतर पाहिलं, ही तर काय आहे, 3 पदरी असणारी सुंबाची दोरी आहे. मग त्या दोरीला पाहून हा पळतो का, दोरीला पाहून कधी पळणं होऊ शकतं का, होऊ शकत नाही. ज्यावेळी रज्जूचे विशेष रूपाने स्पष्ट ज्ञान होते, त्यावेळी सर्वांस असे वाटते की मला रज्जूच्या ठिकाणी सर्पाची मिथ्या प्रतीती झाली होती. त्यावेळेस तो काय म्हणतो प्रत्येक जण, का मला हा सर्प सत्य भासला होता, का मला सर्पाची प्रतीती म्हणजे अनुभव आला, पण हा अनुभव खरा होता का खोटा होता, खोटाच होता म्हणजे मिथ्या होता ना. का कोणी म्हणतं, मग कोणी म्हणतं नाही नाही हा अनुभव खराच होता हो, म्हणून तर मी पळायला सुरुवात केली, असं कोणी म्हणतं का. रज्जूवरती एकदा ज्ञान झालं रज्जूचं की मग तो पळत नाही आणि म्हणत सुद्धा नाही की मला हा खरा सर्प भासला होता. उलट तो काय म्हणतो, मला खोटा म्हणजे मिथ्या सर्प प्रतीत झाला होता. मला रज्जूच्या ठिकाणी सर्पाची मिथ्या प्रतीती झाली होती, मला सर्पाची स्मृती झाली होती, असे कोणासे वाटत नाही. आता तो म्हणतो का मला अहो सर्पाची स्मृती झाली होती म्हणतो का कोणी. मग काय म्हणतो, अहो मला खोटा खोटा सर्प भासला होता असं म्हणतो. काय म्हणतो, नाही नाही अहो मला स्मृती झाली होती पूर्वीची. आता घ्या बरं संगत लावायला, ओ लागेल का संगत, आहे का नाही, लागणार नाही. याचं सुद्धा आपल्याला खरं वाटतं. म्हणजे प्रत्येक ख्याती सांगत असताना आपल्याला कोणत्या ख्यातीचा विरोध करावा वाटला, कोणत्याच ख्यातीचा विरोध करावा वाटला नाही. बघा ना, त्याने तंत जुळून दिलं की नाही आपल्याला, आणि आपल्याला सुद्धा मान्य होतं की नाही. बरं अनुभवाने पण पाहायला मिळतं की नाही, ह्या अनुभवाने पण पाहायला मिळतो. मग ह्या ख्यात्या आपण का बघायच्या, ख्यातीवादी इतके तंतोतंत मतं मांडतात, इतका हा संसार अगदी तंतोतंत सांगतात, आहे का नाही. पण लक्षात घ्या हे सगळं मिथ्य आहे. हे सगळं मिथ्या का आहे, कारण जोपर्यंत आपल्याला अनिर्वचनीय ख्याती कळत नाही तोपर्यंत येडीला सासर आणि माहेर सारखंच असतं, काही फरक नाही पडत. इकडे या इकडे बरोबर आहे, तिकडे गेलं तरी तिकडे बरोबर आहे, काही फरक पडत नाही, मान्यच होतं आपल्याला. आणि हे इतके तंतोतंत संगतवार आधार घेऊन शास्त्राला प्रमाण मानतात. हे लोक असं नाही सांगत, शास्त्राला प्रमाण मानूनच सांगतात. बघा आता खाली मुद्दा येणार आहे, बरोबर तसं सांगतात आणि मान्य सुद्धा होतं आपल्याला. एवढा पॅरेग्राफ आपल्याला पूर्ण करायचा आहे, लक्ष द्या खाली. मला रज्जूच्या ठिकाणी सर्पाची मिथ्या प्रतीती झाली होती, मला सर्पाची स्मृती झाली होती असे कोणासे वाटत नाही. या अनुभवावरून भ्रमकाली सर्पाची स्मृती म्हणता येणार नाही. मग ह्या अशा प्रकारचा अनुभव सर्वांना असतो, म्हणून या अनुभवावरून भ्रमकाली सर्पाची स्मृती मला आठवण झाली असं म्हणता येणार नाही. दुसरे असे पहा की, दुसरे कारण सांगून देतं बरं का. दुसरे असं पहा की हा सर्प आहे असे एकच ज्ञान मानले. काय सांगितलं, हा काय सर्प आहे असं त्या ठिकाणी एकच ज्ञान मानले, आहे का नाही, मानले पाहिजे. कारण एकाच वेळी अंतकरणात प्रत्यक्ष आणि स्मृती ही दोन ज्ञाने होत नाही. पहिल्यांदा काय म्हणावं लागेल, एकतर हे काहीतरी पडलेलं आहे, आणि दुसरं काय म्हणावं लागेल, नाही तर हा सर्प आहे असं म्हणावं लागेल का नाही. एक काहीतरी मानावं लागेल. तुम्ही म्हणता नाही हे सामान्य प्रत्यक्ष आणि स्मृती हे दोन जर मानले आणि एकाच काळी मानली तर होईल का शक्य,
होणार नाही. कारण वृत्ती एका वेळेला एकाच पदार्थाचं काय करते, ग्रहण करते किंवा एकाच विषयाचं ग्रहण करू शकते. एका वेळेला अनेक पदार्थाचं ग्रहण किंवा विषय करता येईल का तिला? एका वेळेला अनेक पदार्थाचं ग्रहण विषय मात्र करता येणार नाही. आपण पाहतो की नाही, किराणा दुकानामध्ये जातो आणि किराणा दुकानामध्ये गेल्याच्या नंतर आपण म्हणतो हा किराणा दुकानवाला वाणी आहे का नाही, किती हुशार आहे म्हणे, आहे का नाही, हातात पैसे मोजायचं काम चालू आहे, बरोबर आहे का नाही. आणि नोकराला सांगतोय या वस्तू उचल, त्यांची यादी पहा, इकडच्या वस्तू उचलून तिकडं ठेवा, हातात पैसे पण मोजतो आणि लोकांसंग चर्चा पण करतो. असं वाटतं इकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कामं बरोबर करतो आहे का नाही, असं म्हणतो की नाही आपण, असं म्हणतो. परंतु हे 10 कामं त्याला बरोबर होतील का? 10 कामं बरोबर होणार नाही. कारण वृत्ती एका वेळेला एकाच पदार्थाचं ग्रहण करत असते. असं तुम्ही म्हणता पण आम्हाला तर हे 10 कामे बरोबर दिसतात. अहो म्हणले बरोबर आहे, तसं वाटतं आपल्याला, पण मध्ये अंतर म्हणजे व्यवधान आहे का नाही, मध्ये खोळंबा थोडा मानावंच लागेल का नाही. आता समजा उदाहरण घ्या की गुलाबाच्या पाकळ्या आहे का नाही, आणि 1000 पाकळ्या तयार केल्या. किती? 1000 पाकळ्या आहे का नाही. आणि एक अशी बंदूक घेतली आणि त्या बंदुकीमध्ये अशी लांब सुई घातली आहे का नाही. आणि त्या बंदुकीनं काय केलं, आता त्या बंदुकी नाही का बाजारामध्ये मिळतात, त्याच्यामध्ये त्या गोळ्या घालायच्या, खटका दाबला का बरोबर ती गोळी पुढे जाते प्लास्टिकची वगैरे. अशी एक सुई घेतली थोडक्यात. किंवा ते तिकडे चायनामध्ये जपानमध्ये तिकडं असं आहे ना, सुई फेकून मारण्याची पण एक कला असते. म्हणजे इतकी जोरात ते सुई फेकून मारतात की तिकडं बरोबर कसं काय असलं तर त्याच्यामध्ये घुपसून पलीकडे निघत असते. अशी सुई फेकण्याची एक कला असते. समजा अशी 100 पाकळ्या 1000 पाकळ्या तयार केल्या आणि अशी जोरात वेगाने सुई फेकून मारली तर इतकी वेगाने जाते आहे का नाही, तर ते एकाच वेळेला हजारो पाकळ्यांचा छेद करते की नाही, हजारो पाकळ्यांचा छेद करते. पण आपल्याला असं वाटतं एकाच वेळेला सगळ्या पाकळ्यांचा छेद झाला असं वाटतं की नाही आपल्याला. पण हा भ्रम आहे एक प्रकारचा. कसं काय भ्रम आहे बरं? कारण नियम असा आहे की पहिल्या पाकळीला छेद झाल्याशिवाय दुसऱ्या पाकळीला छेद होईल का? दुसऱ्या पाकळीला मात्र छेद होणार नाही. मग मध्ये काही अंतर, मध्ये काही व्यवधान, मध्ये काही खोळंबा हा मानावा लागेलच का नाही. आणि जर तो मानलाच नाही तर मग पहिल्या पाकळीला छेद झाल्यावर दुसऱ्या पाकळीला होणारच नाही. कारण पहिल्या पाकळीला छेद झाला आहे का नाही आणि खोळंबा अवधार मानला नाही तर मग दुसऱ्या पाकळीला छेद कसा होईल बरं? होणार नाही आहे का नाही. म्हणून एकाच पाकळीला 100 पाकळीला एकाच वेळेला जर सुईने छेद जर केला, मध्ये अवधान जर दिसत नसेल, अवधान हे मानावंच लागतं आपल्याला, बरोबर आहे का नाही. तसं हे इदम रूपाने सामान्य आणि प्रत्यक्ष आहे का नाही आणि स्मृतिज्ञान हे दोन एकाच ठिकाणी कसं काय मानता येईल आणि एका वेळेला कसं काय मानता येईल. मध्ये तुम्हाला अवधान काहीतरी खोळंबा मानावं लागेल का नाही, अंतर मानावंच लागतं. पाहता हा सर्प आहे असे एकच ज्ञान मानले पाहिजे. कारण एकाच वेळी अंतःकरणात प्रत्यक्ष आणि स्मृती ही 2 ज्ञाने होत नसतात. शतावधानी पुरुषास एकाच काळी अंतःकरणात अनंत ज्ञाने होतात. शतावधानी म्हणजे काय? इकडं पण अवधान तिकडं पण अवधान. अवधान शब्दाचा अर्थ घ्यायचं लक्ष, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाचे पात्र होईजे. अवधान म्हणजे काय? जर लक्ष चांगलं दिजे म्हणजे दिलं आहे का नाही. लक्ष म्हणजे काय? अवधान. अवधान म्हणजे काय? लक्ष आहे का नाही. मग शतावधानी पुरुषास एकाच काळी अंतःकरणात अनंत ज्ञाने होतात असे वाटते, पण त्यातही सूक्ष्म कालाचे अंतर आहे का नाही. एका काळाला त्याला हे आठवतं ते आठवतं असं नाही. आता ही ओळ इथं आली ना, ही ओळ पाहिली म्हणूनच मला आठवलं. आता पुढच्या पानाचं मला लगेच आठवलं का? त्याच्या पुढच्या पानाचं मला लगेच आठवलं का? परिच्छेद बदल झाला तुम्हाला लगेच आठवलं का? अहो हे आठवलं तर मग ते आठवण मध्ये अंतर ठेवूनच आठवलं ना. कधी काही एकदमच सगळं सगळं कधी आठवत नाही. मध्ये सूक्ष्म कालाचे अंतर आहे. उदाहरण देऊन सांगतात, गुलाबाच्या फुलाच्या शेकडो पाकळ्या एकावर एक जुळवून त्यात सुईने भोग पाडले तर सर्व पाकळ्यास एकदम भोग पडले असे दिसते. पण प्रथम पाकळीचा छेद झाल्याशिवाय दुसऱ्या पाकळीचा छेद कसा होईल असा विचार मनात आला तर सूक्ष्म काळाचे व्यवधान म्हणजे अंतर ऐक नाही खोळंबा मानावं लागतेच.
या एकंदर कारणावरून आख्यातिवाद्याचे मत असंगत आहे. आता आख्यातिवाद्याचं मत इतकं सुंदर आपल्याला व्यवस्थित कळालं होतं, पण मात्र या सत्ख्यातिवाद्यांनी त्याचंही खंडन करून टाकलं. बरं ठीक आहे बाबा, आता तुम्ही त्याचं खंडन केलं, आता तुम्ही सांगा रज्जूवर सर्प कसा वाचला, आहे का नाही? मग रज्जूवर सर्प कसा वाचला ते काय करणार आहे, उद्या त्यांचं मत मांडणार आहे. आता उद्या काय करू आपण, सत्ख्यातिवाद्याचं, आहे का नाही? सत्ख्याती कोणाची बरं? हे सत्ख्याती याचे सत्ख्यातिवादी यांचं नाव काय बरं? याचे कर्ते कोण आहे बरं? रामानुजाचार्य, आहे का नाही? ते शून्यम शून्य मानत नाही, ते सत्यम सत्यच मानतात. त्याला काय म्हणायचं, सत्यम सत्य. म्हणजे काय म्हणायचं, शिंपलंही सत्यचे आणि शिंपल्यावरती भासलेलं चांदी ही सुद्धा कशी आहे, सत्यच आहे. म्हणून सत्यम सत्यच मानायचं यांच्या मताला. मिथ्या कुठं मानायला जागा आहे का? अजिबात सुद्धा जागा नाही. मग ते आपल्याला आता ते त्यांची सत्ख्याती उद्या आपल्याला सांगणार आहे. मग उद्या त्याचा विचार करू. आता आपल्याकडं वेळ झाला, थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.